सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांपैकी एक कोहिनूर। आज हा हिरा ब्रिटिश राजमुकुटातील एक प्रसिद्ध रत्न म्हणून ओळखला जातो। पण हा हिरा ब्रिटनमध्ये पोहोचला कसा, तो भारतातून कसा गेला आणि त्याच्या प्रवासामागे किती राजे, किती साम्राज्ये आणि किती राजकीय संघर्ष दडले आहेत, ही आहे कोहिनूरच्या शतकानुशतकांच्या प्रवासाची कहाणी। कोहिनूरच्या सुरुवातीच्या इतिहासाबद्दल अनेक कथा आणि दावे आहेत, मात्र त्याच्या इतिहासातील सर्वात जुने ठोस उल्लेख मुघल काळाशी संबंधित आढळतात। हा हिरा अनेक सत्ताधीशांच्या हातातून हळूहळू पुढे जात राहिला आणि प्रत्येक टप्प्यावर त्याची किंमत फक्त पैशांत नव्हती, तर सत्तेच्या प्रतीकात होती। इस जेदाजेच घर में पर्शियाचा शासक नादिर शाह दिल्लीवर चालून आला। दिल्लीवर आक्रमण झालं, मुघल साम्राज्य हादरलं आणि मोठ्या प्रमाणावर संपत्ती पर्शियाकडे नेण्यात आली। त्याच काळात कोहिनूर नादिर शहाच्या ताब्यात गेला। असं सांगितलं जातं की हिऱ्याची चमक पाहून नादिर शहाने त्याला कोहिनूर म्हणजे प्रकाशाचा पर्वत असं नाव दिलं। पण कोहिनूरचा प्रवास इथे थांबला नाही। नादिर शहाच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्यात संघर्ष सुरू झाले आणि हा हिरा अफगाणिस्तानातील दुर्राणी सत्ताधीशांच्या ताब्यात गेला। काळ बदलत गेला, राजे बदलत गेले, साम्राज्ये बदलत गेले, पण कोहिनूर सत्तेच्या संघर्षाचा एक भाग बनून राहिला। शेवटी हा हिरा शाह शुजा दुर्राणीच्या कदलात होत आणि पुढे त्याचा प्रवास पंजाबकडे वळला। धर्मात्रिदेश शाह शुजाने महाराजा रणजीत सिंहाकडे कोहिनूर सोपवला। आता हा हिरा शीख साम्राज्याच्या सत्तेचं एक महत्वाचं प्रतीक बनला। लाहोर, पंजाब आणि महाराजा रणजीत सिंह। कोहिनूर पुन्हा एकदा भारतीय उपखंडातील एका शक्तिशाली साम्राज्याच्या ताब्यात आला। पण इतिहासाला काही वेगळंच मंजूर होतं। हजरमात गिलेमध्ये महाराजा रणजीत सिंहांचं निधन झालं। यानंतर शीख साम्राज्यात राजकीय संघर्ष आणि अस्थिरता वाढली। दरम्यान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता पंजाबच्या दिशेने
वेगाने वाढत होती. आणि मग आला इजाक थुतुरमाचुलर. दुसऱ्या अंग्लो शीख युद्धानंतर शीख साम्राज्याचा पराभव झाला. लाहोरचा तह झाला आणि कोहिनूर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला. इथे कोहिनूरचा सर्वात महत्वाचा अध्याय सुरू होतो. ऐरा फनलंदरा आखवने जाला आणि अखेर वो प्रतनच्या राणी नित्तेरियाकडे पोहोचला. बेतारशाल साम्राज्याचा राजकीय संघर्षान प्रवास तिलतन धरतेज खंडातून इथे जिरा हजारो किलानी करतूर प्रतन मुख्य ताडोचला. नंतर कोहिनूरला ब्रिटिश राजन पुदरतीला महत्वाजार नान परिकी एक बनिण्यात आला. तहानीक संपतला. हे आजही इतिहासातील सर्वात वादग्रस्त रत्नांपैकी कार. हा नेमका कोणाचा त्याचा मूळ प्रवास पुखीर सुरथारा फार पापुन प्रकन मक्के कसा परिस्थितीत गेला. अरे काच्या मारकीचा प्रश्न आजही का उपस्थित केला जातो. अरे प्रश्न आजही इतिहास राजपार आणि वारशाच्या चर्चेत मापाच राहत. कोहिनूरचे प्रहारी अब्दुल कायाची तहारीला आहे.